तुमचा वे प्रोटीन घेण्याचा वेध चुकीचा आहे, बरोबर ना. तुम्ही वे प्रोटीन वर्कआउट झाल्यावर लगेच वे प्रोटीन घेताय. बॉडीचं ग्लायकोजन डिप्लीट झालंय, बॉडीला ग्लुकोजची गरज आहे किंवा मिनरल्सची गरज आहे, आणि तुम्ही काय देताय? वे प्रोटीन. प्रोटीनला बॉडी पूर्णपणे मिनरल्समध्ये करून घेईल. वे प्रोटीन तुमचं ॲज इट इज मिनरल्समध्ये जाईल निवड. मग बॉडीला प्रोटीन कमी पडेल तिथे. तुमचं वर्कआउट झाल्यानंतर लगेच इन्स्टंट तुम्हाला कसली गरज आहे? तुम्हाला गरज आहे ग्लुकोजची, तुम्हाला मिनरल्सची गरज आहे. ते बॉडी जर तुम्ही लवकर त्याला ती गोष्ट दिली नाही तर बॉडी मसलमधून खाईल एकतर, नाही तर वे प्रोटीनमधून घेईल. वे प्रोटीनमधून गेल्यानंतर तुमचं वे प्रोटीनची कॉस्ट वाया जाते, कारण तुम्ही प्रोटीन सोर्ससाठी प्रोटीन घेताय ना, मिनरलसाठी नाही. मग मिनरल्स काय घेतले पाहिजे? तर त्या ठिकाणी नारळ पाणी घेतलं पाहिजे. ग्लुकोजसाठी मग शुगर नाही खायची, तर मग 2 ऑप्शन आहेत, द्राक्षाचा रस आणि हनी. गोड पण लागेल, ग्लायकोजन पण स्टोअर होईल, आणि दुसरी गोष्ट अजून लागेल मिनरल्स भेटतील तुम्हाला नारळ पाण्यातून. अजून विटॅमिन पण पाहिजे, विटॅमिन सी वगैरे पाहिजे तुम्हाला, तर ते आवळा आणि लिंबू मधून भेटेल. EBC ज्यूस मधून पण भेटेल तुम्हाला, ऍपल, बीटरूट, कॅरेट मधून अजून काही मिनरल्स भेटतील, इलायची, या गोष्टीतून भेटेल. एवढं सगळं कसं करायचं, काय खायचं? त्यासाठीच आहे ना, येत आहे नवीन बॉम्ब फुटतोय आपला, लवकरच फोडू. प्रोटीन पण वाया नाही गेलं पाहिजे आणि एनर्जी पण आली पाहिजे. दुसरी गोष्ट, तो प्रोडक्ट लहान मुलांना चालेल, म्हाताऱ्यांना चालेल, खेळाडूंना चालेल, सगळ्यांनाच चालेल तो. आणि सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स राहतील. टेस्टला ऑसम, कलरला ऑसम, फ्लेवर नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, काहीच नाही. एक नंबर ड्रिंक येतोय, 0 कॅफिन आणि 0 शुगर.